असे अपडेट्स जाणून घेणार आहोत। तर प्रेक्षकांनो, इथे आता सर्वात महत्त्वाची आणि त्यासोबत इंटरेस्टिंग अशी गोष्ट म्हणजे की ज्या पद्धतीने आता इथे हे सर्व काही होत आहे, म्हणजेच की आपण इथे पाहत आहोत की आता इथे ज्या काही पूर्णाई आहेत त्यांना मात्र इथे हॉस्पिटलमध्ये नेलेलं असतं आणि पूर्णाईला हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या नंतर मात्र इथे सर्वजण खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेले असतात की आता ज्या काही पूर्णाई आहेत त्या हॉस्पिटलमध्ये गेलेल्या आहेत आणि पूर्णाई हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर आता इथं हे सर्व काही या पद्धतीने झालेलं आहे। आणि जेव्हा इथे आता जे काही पूर्णाई आहेत त्या पूर्णाई इथे आत्तापर्यंत तरी शुद्धीवर आलेल्या नसतात आणि पूर्णाई आत्तापर्यंत शुद्धीवर न आल्यामुळे आता इथे सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते प्रेक्षकांनो, आणि ती म्हणजेच की ज्या काही पूर्णाई आहेत, पूर्णाई एका गोष्टीचा इथे विचार करत असतात की आता मी काही जरी झालं तरी सुद्धा जो काही अर्जुन आहे, अर्जुनला आता इथे मी माझ्याच पद्धतीने हे सर्व काही समजावून सांगणार आहे। आणि त्याच सोबत इथे आता सर्वजण खरं तर इथे अर्जुनला बोलत असतात, तू आत्ता पूर्णाईशी काहीच एक बोलायला जाऊ नकोस, जर तू पूर्णाई आजींशी काही बोलायला गेलास तर मात्र त्यांना आणखीनच इथे त्राससुद्धा होण्याची शक्यता आहे, असं इथे सर्वांचं म्हणणं असतं। आणि त्याचबरोबर इथे आता सर्वांचं म्हणणं असल्या कारणाने ज्या काही इथे आता पूर्णाई आहेत, पूर्णाई एका गोष्टीचा इथे विचार करत असतात की नाही, अजिबातच इथे आता ह्या सर्व काही गोष्टी इथे मला अर्जुनकडून वधून घ्यायलाच पाहिजेत। इथे मात्र जी काही प्रिया आहे, प्रिया एका गोष्टीचा इथे विचार करत असते की काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता जो काही अर्जुन आहे, अर्जुनला मात्र आपण कशा पद्धतीने इथे आता ब्लॅकमेल वगैरे करू शकतो आणि त्याचबरोबर अर्जुनला इथे कशा पद्धतीने ब्लॅकमेल वगैरे केल्याच्या नंतर आता इथे जो काही अर्जुन आहे, अर्जुन आता इथे मात्र ह्या सर्व गोष्टी नाही हे करू शकत, किंवा जर अर्जुनला इथे आपल्याला अर्जुनला सत्यवधून घ्यायचंच असेल तर मग आता इथे आपण एक गोष्ट करू शकतो आणि ती म्हणजेच की पूर्णाईलाच इथे धारेवर धरावं लागेल। तेव्हा इथे प्रिया तिच्या पद्धतीने चाल खेळण्याचं काम करत असते। तिचं असं बोलणं असतं की नाही अर्जुन, इथे हे बघ, तुझ्यामुळे इथे पूर्णाईला किती त्रास होत आहे, तुझ्यामुळे इथे आता ह्या ज्या काही पूर्णाई आहेत त्यांची ही अवस्था इथे तुझ्यामुळेच होते, असं इथे ती त्याला सांगण्याचं काम करत असते। आणि तिने ह्या गोष्टी इथे त्याला सांगितल्याच्या नंतर आता इथे सर्वात महत्त्वाची आणि त्याचसोबत एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट घडलेली असते आणि ती म्हणजेच की जो काही अर्जुन आहे तो एका गोष्टीचा इथे विचार करत असतो की आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता आपण ह्या गोष्टी इथे नाही होऊ द्यायला पाहिजे। आणि हे सर्व काही या पद्धतीने झाल्याच्या नंतर सुद्धा आपण इथे जो काही अर्जुन आहे तो इथे बोलत असतो की आता इथे काही जरी झालं तरी सुद्धा इथे आपल्याला हिचं म्हणणं ऐकूनच घ्यायचं नाही। आता इकडे जो चैतन्य आहे तो एका गोष्टीचा विचार करत असतो, हे जर इथे आता मिसेस सायलीला जर समजलं तर मग मात्र काय होऊ शकतं। आणि त्याच सोबत इथे मिसेस सायलीला ह्या गोष्टी जर समजल्या की पूर्णाई आजारी आहे, त्या फोन करत असतील किंवा माझ्या फोनची वाट पाहत असतील, चैतन्य मला असं वाटतंय की तू त्यांना फोन करून सर्व काही गोष्टी इथे सांगाव्यास आणि इथे सर्व काही गोष्टी इथे सांगितल्याच्या नंतरच इथे आता तू एक गोष्ट इथे करू शकतोस। आणि त्याच सोबत इथे आता एक गोष्ट इथे झाल्याच्या नंतर मात्र आपण इथे ज्या काही सायली आहे, सायलीला आपण इथे एक सांगू शकतो की आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे ज्या काही पूर्णाई आहेत, पूर्णाई समोर इथे तू नाही आलं पाहिजे किंवा पूर्णाईंच्या रागाला इथे बळी नाही पडलं पाहिजे, असं इथे त्याचं म्हणणं असतं। आणि तेव्हा इथे चैतन्य एक काम कर, तू फोन कर। तेव्हा आता इथे अर्जुन, तू नको सांगू, मी इथे कुसुमताईला फोन करतो, असं म्हणूनच तो आता इथे कुसुमताईला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो। आणि त्याचसोबत कुसुमताईला फोन करण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये एक गोष्ट असते की आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे सायलीला नाही समजता पाहिजे। तेव्हा इथे
फोन केल्याच्या नंतर कुसुमताईला तो इथे बोलत असतो. कुसुमताई, मला तुमच्याशी बोलायचं आहे असं बोलल्याच्या नंतर मात्र इकडे तो बोलत असतो की कुसुमताई तुम्ही, तेव्हा इकडे ती बोलत असते काय झालेलं आहे. तेव्हा आता इथे जे काही कुसुमताईला सांगायला पाहिजे, सायलीला नको सांगायला पाहिजे, म्हणून तो इथे सांगत असतो की ही गोष्ट इथे सायलीला कळू देऊ नका की पूर्णाईनं या पद्धतीने वचन घेतलेलं आहे आणि त्याचसोबत पूर्णाईनं हे सर्व काही वचन या पद्धतीने घेतलेलं असल्या कारणाने सर्व काही गोष्टी अशा होत आहेत असं इथे त्यांचं म्हणणं असतं. ह्या सर्व गोष्टी इथे ह्या पद्धतीने झाल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो आता सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते आणि ती म्हणजेच की कशाही पद्धतीने काही जरी झालं तरी सुद्धा आपण ह्या गोष्टी आता इथे दुर्लक्ष केल्या पाहिजेत असं इथे त्यांचं म्हणणं असतं. आणि ती जी काही लोक आहेत ती ह्याच पद्धतीने प्रयत्न करताना सुद्धा प्रेक्षकांनो आपल्याला इथे दिसत आहेत. आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जेव्हा इथे प्रतिमाला ही गोष्ट माहिती असते की प्रियाचं आणि अर्जुनचं लग्न लावण्याचा ही लोक विचार करत आहेत, त्यामुळे खरं तर इथे आता तिला टेन्शन येतं आणि तिला टेन्शन आल्याच्या नंतर इथे ती विचार करत असते की नाही, हे सर्व काही या पद्धतीने होता कामा नये. मला इथे काही जरी झालं तरी सुद्धा जाऊन बोललंच पाहिजे. आता मी सायलीकडे जाणार आणि सायलीला ह्या सर्व काही गोष्टी इथे सांगणार असं इथे तिचं म्हणणं असतं. आणि त्यामुळे इथे आता जी काही प्रतिमा आहे, प्रतिमा इकडे सायलीकडे जायला निघालेली असते. आता प्रतिमा सायलीकडे जाण्यासाठी निघाल्याच्या नंतर तिथे जाते आणि तिथेच गेल्याच्या नंतर इथे तुम्ही कशा असा प्रश्न सायली विचारत असते आणि तेव्हा इथे त्या म्हणत असतात मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि ते म्हणजेच की इथे आता ज्या काही पूर्णाई आहेत, पूर्णाईला इथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि त्याचसोबत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्याच्या नंतर आता इथे त्यांची तब्येत खूपच जास्त नाजूक आहे आणि त्याचसोबत इथे त्यांची तब्येत या पद्धतीने नाजूक असल्या कारणाने आता इथे जी काही प्रिया आहे अर्जुनचं आणि ज्या पद्धतीने तिथे ते सर्व काही झालेलं असतं ते जशाला तसं इथे आता प्रतिमा सांगण्याचं काम करत असते. ती बोलत असते की ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने झालेल्या आहेत आणि त्यामुळेच ह्या सर्व गोष्टी या पद्धतीने झालेल्या असल्या कारणाने आता इथे मला असं वाटतंय की तुम्ही ह्या सर्व गोष्टी इथे पाहाव्यात आणि त्याचबरोबर पाहिल्याच्या नंतर मात्र तुम्ही इथे अर्जुनचं आणि सायलीचं दोघांचं सुद्धा एकमेकांवरती किती प्रेम आहे ही गोष्ट तर इथे आपल्याला माहितीच आहे आणि त्याचसोबत इथे ही गोष्ट माहिती असल्या कारणाने आता जेव्हा ही गोष्ट इथे समजते आणि ही गोष्ट इथे समजल्याच्या नंतर जो काही आपला इथे अर्जुन आहे, अर्जुन एका गोष्टीचा विचार करत असतो, म्हणजे त्यानं तर इथे सायलीला सांगायचं नाही असं ठरवलेलं असतं, पण आता हे मायलेकींचं नातं आहे आणि मायलेकींचं नातं असल्या कारणाने इथे आता तो एका गोष्टीचा विचार करत असतो की आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे हे सर्व काही आहे ते ह्या पद्धतीने इथे होता कामा नये आणि मला आता इथे जो काही अर्जुन आहे, अर्जुनला इथे ह्या सर्व गोष्टी इथे सांगितलेल्याच पाहिजेत असं इथे अर्जुनने तर सांगितलेलं नाही, पण आपण मात्र सायलीला हे सर्व काही सांगायला हवं असं म्हणत असते ती आणि ती ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र ती लगेचच सायलीकडे जाते प्रतिमा आणि प्रतिमा इकडे सायलीकडे गेल्याच्या नंतर आता इथे ती हे सर्व गोष्टी सायलीला सांगण्याचं काम करत असते. ती सायलीला आणि त्याचबरोबर कुसुमताईला सुद्धा ह्या सर्व गोष्टी सांगत असते की हे सर्व या पद्धतीने आहे आणि हे सर्व या पद्धतीने असल्या कारणाने प्लीज तुम्ही असं मला दाखवून देऊ नका कोणालाच की आता इथे ह्या सर्व गोष्टी अशा झालेल्या आहेत म्हणून. तर आता प्रेक्षकांनो हे सर्व काही या पद्धतीने झालेलं तर असतंच, पण आता सर्वात महत्त्वाची आणि त्याचसोबत एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट असते आणि ती म्हणजेच की आता इकडे सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो की ज्या काही इथे आता पूर्णाई आहेत त्या आजारी आहेत आणि पूर्णाई आजारी असल्या कारणाने हे सर्व काही या पद्धतीने इथे होत आहे आणि त्याचबरोबर इथे आता मला त्यांना जाऊन वगैरे भेटलंच पाहिजे असा इथे ती विचार करत असते. असा इथे तिनं विचार केल्याच्या नंतर मात्र इथे जो काही आपला अर्जुन आहे, अर्जुनसुद्धा इकडे गेलेला असतो, तो हॉस्पिटलमध्येच असतो, पण आता इकडे मात्र जी काही सायली आहे, सायली एका गोष्टीचा विचार करते की नाही, अजिबातच हे सर्व काही या पद्धतीने नाही झालेलं
आणि काही जरी झालं तरी सुद्धा आपल्याला इथे हे सर्व नाही होऊ द्यायचं, असा इथे ती विचार करत असते. आता सायलीने हा सर्व काही गोष्टीचा इथे विचार केल्याच्या नंतर आता जो काही अर्जुन आहे, अर्जुन इथे बोलत असतो की नाही, हे सर्व काही या पद्धतीने नाही होता कामा नये, असं इथे तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर आता इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र सर्वात महत्त्वाची आणि त्याचसोबत एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट असते, आणि ती म्हणजेच की जेव्हा आता इथे जो काही अर्जुन आहे, अर्जुन इथे एका गोष्टीचा विचार करतो की काही जरी झालं तरी सुद्धा आता आपल्याला इथे मिसेस सायलीला भेटायचंच आहे. आणि तेव्हा इथे हा सर्व विचार केल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप सुंदर आणि त्याहून तो तेवढाच रंजक आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे. तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये तर आपल्याला इथे असं पाहायला मिळत आहे की ज्या पद्धतीने इथे आता जो काही अर्जुन आहे, अर्जुन आणि सायलीचं किंवा प्रियाचं लग्न ठरवलेलं असतं, तेव्हा इथे पूर्णाईला शुद्ध आलेली असते. आता पूर्णाईला शुद्ध आल्याच्या नंतर त्या इथे अर्जुनशी बोलतात आणि अर्जुन तू मला वचन देणार आहेस, काही जरी झालं तरी सुद्धा इथे तू तन्वीशीच लग्न करणार आहेस, म्हणून इथे त्या त्याच्याकडून वचन घेण्याचं काम करत असतात. पण आता प्रेक्षकांनो वचन घेतल्याच्या नंतर मात्र इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते की काही जरी झालं तरी सुद्धा आपल्याला इथे ह्या सर्व काही गोष्टी ते या पद्धतीने होताना नाही दिसल्या पाहिजे. तर अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत आणि अपडेटसोबत. तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर मग भेटूयात पुन्हा एका नवीन एपिसोडसोबत.